हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आमची सकाळ झालेली आहे. इकडे देवपूजा झालेली आहे. आमचा ना एक गुरुवार राहिलेला, म्हणजे आमच्या अडचणीमुळे राहिला होता, तो आज पूजला. माझा तर उपवास नाही, म्हणजे सुनेचा उपवास आहे. मग तिने आज करून घेतला एक गुरुवार. मी तिला बोललेली मी करते, पण सगळं घरात पण असं सगळं गोंधळ ना. आमचा देवाला कसा हॉलमध्ये आहे, सगळं अडचणी येतात, काय येतात, म्हणून आमचा एक गुरुवार राहिला. तर आमच्या पूजा तिने आता करून घेतली सकाळीच. सुट्टी पण आहेच. बघा, एक गुरुवार राहिलेला तो आता करून घेतला. हे बघा, अशी मस्त पूजा झालेली आहे. आता नैवेद्य संध्याकाळी करणार. छानपैकी अशी पूजा झालेली आहे. आता नैवेद्य आम्ही संध्याकाळी करणार आहे. रियांशी गुड मॉर्निंग कर. असं बघितल्याशिवाय काय गुड मॉर्निंग बोलते. तर रियांची थोडी आमची साफसफाई चालते. उगाचच बोल बोल गुड मॉर्निंग. उगाचच साफसफाई आहे चालले. काय हे नाही, उगाच आपलं करते. आता माझा आज स्वयंपाक काय उपवास आहेत म्हटल्यानंतर काहीच नाही, जे आहे तेच खायचं आहे. स्वयंपाक तसं झालेलंच नाही. आणि थोडेसे साबुदाणे घातलेत. कोण कोण उपासाला काहीच खात नाही, पण आम्ही बाबा अगदी जमत नाही आता असं, म्हणून मी साबुदाणे घातले. आणि त्याचे ना वडे करणार आहे साबुदाण्याचे. मी बटाटा, शेंगदाणे, आता हिरवी मिरची थोडी किसून टाकणार, मीठ आणि बटाटे किसून टाकले, आणि त्याचं थोडं हे करणार, वडे करणार. आणि दही दही तर आहेच घरी, आणि दही करणार. मग ह्याचे वडे करणार, आणि ह्यांना थोड्याशा 2 भाकरी भाजणार. बाकी काही नाही, असं शॉर्टकटमध्ये करणार. संध्याकाळी मग सगळं उपासाचा स्वयंपाक करणार. म्हणून म्हटलं जरा सध्या सकाळी गुड मॉर्निंगचा जरा व्हिडिओ दाखवते. संध्याकाळी मी पुरण वाटून ठेवले, पुरणचा स्वयंपाक करायचा आहे. तर संध्याकाळचं मी माझं असंच बघत जा. मी पुरणचं नैवेद्य दाखवताना तुम्हाला पुरणपोळी करताना नाही दाखवलं तरी नैवेद्य करताना दाखवेन, कारण पुरणपोळी ती करणार आहे मी. नाही, तिची सुट्टी आहे आज. मी पुरण काल करून ठेवले. पुरण आधी केलं ना की सकाळी पसारा नाही होत आहे, म्हणून कालच करून फ्रीजमध्ये डबा भरून ठेवलेला आहे. म्हटलं बघू संध्याकाळी. तर असाच व्हिडिओ क्लिप न करता बघा संध्याकाळी परत. मी पुरणपोळ्या केले. आता हा गाईचा नैवेद्य काढते. पेपर कॉईल पेपर जरा गेलं तर काय होतंय विशाखा. डायरेक्ट ठेवलेलं ताई. मग डायरेक्ट ठेवायचं. मग डायरेक्ट ठेवाटल्यास कसं वाटतंय ते. हां हां ठीक आहे, जाऊ दे चल. आता इथे जरा कॉईल पेपर टाक, पण नाही टाकलं. आणि आज आम्ही ठाण्याला जाणार आहे. आता इथे थोडंसं राईस टाक. केलं तर नीट दाखव. हां बस. हां, काय डबा आणायचा आहे ना गाईच्या पुढ्यात ठेवून. आता इथे थोडासा राईस टाक, थोडीशी डाळ टाक. बरं, तूप तर टाकलेलंच आहे आपण. नाही, भात परत लाव, नाही झाकण लाव थोडंसं. हां थोडंसं, नाही तर काय सगळं तिथे खूप घाईनं देतात. असं जरासंच हे कर घट्टवाला. हां बस बस बस. हे लावू झाकण कुकरचं, नाही तर परत थंड होईल. तसं नाही, झाकण ठेव. त्याचं झाकण व्हाईट रेड कलरचा, आणि तो पण डबा ठेवावाच लागेल. मग त्या डब्यातच द्या ना ह्यांचं द्यायचं ते. मग ते कॉईल पेपर ठेव आणि मग असा ठेवू ना तिथे. कळलं. पुढे जा 2 पोळ्या घेऊन. कळलं. आणि काय सांगू नको, ठेव पोळ्यात आणि ये तू सरळ. हां ते आपण वाटतील. हां बस. आता ना मंदिर आहे तिथे, साईबाबांचं मंदिर. ते हे मंदिरात ठेव. 2 बस होतील ना. बस बस. त्याने एकच सांगितलेली, पण म्हटलं हा बघा हा डबा, म्हणजे दोघांना 2, एक गाईचा आणि एक मंदिरात न्यायला. इथे ठेव आणि ये, त्याच्यामुळे तुला उशीर होईल ना असं. मग ह्या कशाला डबा काढत होती नको. आता मी ह्या झाकून ठेवते. तर मी अशा डब्यात घडी घालून ठेवते, म्हणजे काही खराब नाही होत. आणि इथे 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 विशाखा इथे नैवेद्य काढ पहिला. मग देवीसाठी पण इकडे 3 निवेद्य होतील परत. मग हो दे, काही नाही. एक परत इथे काढ पहिला नैवेद्य. मग इथे दाखव, फक्त प्लेटमध्येच काढ.
काढ, कारण काय तो उपास आता जेवायला कोण नाही ना, म्हणजे हातभर काढ खाणार. जेवायला मी आहे ना. हां 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 काढ. त्याच्यावर डाळ टाक थोडी आणि एक पुरणपोळी ठेव. घट्ट जरासा टाक वर, कारण ते खाली येता कामा नये. ठेव तिथे आणि तिथे दाखव घरच्या देवाला पहिला आणि मग तिथे जा. पुस्तकात तेल पडलं तर पुस्तक राहील का आपला? रियांशी ना काहीतरी वेगळंच करते, जगा वेगळं करते. मला सांगते राहील का पुस्तक? दिव्यात तेल टाकलंयस ना. नैवेद्य टाक. हे आम्ही घरी मांडलेलं. पापड तोडू नको. नको आता, आता कशाला एवढं तेलकट. हा नैवेद्य दाखवला. आता गाईचा आणि साईबाबाच्या मंदिरात घेऊन जाणार आहे ती. चावी कुठे घेतली? गाडीची चावी काढली होतीस. आता काढली तर. जा जा सोनू, तू पण जा. येतेस? जा पटकन नैवेद्य देऊन या. जा पटकन जा. चला चला चला. बाय. नैवेद्य गाईला देऊन या. हे सुट्टे पैसे घेतले, 10 रुपये दिल्याशिवाय घेणार नाहीत ना. हां हां मग ठेवून ये तिथे कुठेतरी. हां मग काय करणार, आज गाय आहे की नाही देऊ जाणे. नसेल तर नसेल. चला तिकडे तिकडे येईल लिप. चल चला, आता माझे सगळे नैवेद्य झाले. आता मी व्हिडिओ पण एंड करते. ह्या लोकांना पण नैवेद्य दाखवून उपास सोडून बाहेर जायचं आहे. चला बाय बाय.